झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आई चहा आणलाय तुमच्यासाठी। काय झालं? का आलाय तुम्ही सगळे? सूर्या, तुला या गावात राहता येणार नाही, इथून निघून जायचं। काय बोलतोय तुम्ही? उगाच माहित नसल्यागत करू नको। येड पांघरून पेडगावला जाऊ नकोस। त्याला सांगून काय फायदा नाही, तू घे रे याला। ए, काय झालं ते नीट सांगा। सूर्या, आमचा तुझ्यावर राग नाहीये, पण ज्या बाईने गावात एवढा मोठा गुन्हा करून देवीची नाराजी ओढून घेतली या, त्यामुळे या बाईला आम्ही गावात राहू देणार नाही। तू हिला आसरा दिलास तर तुला बी गावाच्या बाहेर जावं लागेल। हिला शिक्षा झालीच पाहिजे। हो, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। थांबा जरा, काय चाललंय हे बघा, गावाच्या दृष्टीने जरी या गुन्हेगार असला ना, तरी यांना शिक्षा देण्याचा अधिकार हा फक्त कायद्याचा आहे, तुमचा नाही। तुम्ही कोण आहात यांना शिक्षा ठरवणारे? मी ना सगळ्यांसमोर सांगते, या माझ्या सासूबाई कुठेही जाणार नाहीयेत। या इथे या घरातच राहतील। सूर्या, आम्ही तुला समजून सांगायला आलोय, ही बाय गावात कुणालाच नकोय। तिला आधी बाहेर काढ। काढलंच पाहिजे, काढलंच पाहिजे, तिला बाहेर काढलंच पाहिजे। तिला इतर आता येणार नाही, तिला इथं हाकलून द्या। हो, हाकलून द्या, हाकलून द्या। तिला बाहेर काढा। थांबा जरा, शांत व्हा प्लीज। हे बघा, तुम्ही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका। मी काय म्हणते हे ऐकून तरी घ्या एकदा। आम्ही तुमचं अजिबात ऐकणार नाही। या बाईने गावाची गद्दारी केली, तिला शिक्षा मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। हात नाही लावायचं। सूर्या, लक्षात ठेव, या गावाने तुला प्रत्येक वेळेस मदत केली या, आणि या बाईसाठी तू या गावाची दुश्मनी घेतोयस। ही कुणी आयरी गेरी नाही, माझी आई आई। आणि माझ्याच दारातून माझ्या आईला हात लावाल ना, तर हे सूर्या गप बसणार नाही। आणि राहायला विषय तिनं केलेल्या गुन्ह्यांचा तर कायद्याने तिला शिक्षा दिलेली आहे। इतके दिवस ती जेलमध्येच होती आणि आता ती कायद्याने सुटून आली, आणि तिच्या घरात तिला राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। कायद्याची शिक्षा देवीच्या देवळात चालत नाही। तिने काय मोठा गुन्हा केला माहित आहे का? नाहीतर काय? अरे बघताय काय, दगड मारून हिला गावाच्या बाहेर काढा। वेशीवर परत दिसता का म्हणाय? हिला दगड मारा, बाहेर काढा, बाहेर काढा। जागेवर थांबायचं। तुमच्यातला एका जण जरी पुढे पाऊल टाकलं ना, माझ्या एवढं वाईट कोण नाही सांगून ठेवतोय। आणि तुमच्यापैकी कुणालाच माझ्या आईबद्दल वाईट बोलण्याचा अधिकार नाही। सूर्या, पुन्हा कुणाला अडवणार आहेस तू? आम्ही सगळ्या गावाल्यांनी निर्णय घेतलाय, हिला गावात ठेवणारच नाही, हिला बाहेर काढलीच पाहिजे। गावातच काय, पण गावाच्या आसपास पण ही बाई नकोय। थांबा, अरे आमच्या जावई बापूंच्या घरासमोर कसला गोंधळ लावलाय? काय झालं? डॅडी, बरं झालं तुम्ही आला। बघा नाही काय चाललंय सगळं। काय चाललंय? गावाच्या देवीचे दागिने घेऊन पूजार संग पळून गेलेली ही बाई परत गावात आली। नको आपल्या गावाला, तिला हाकलून द्या, तिला हाकलून द्या। आमचं म्हणणं एवढेच आहे, सूर्याने तिच्या आईला घरात घेऊ नये, तिला गावात राहायचा अधिकार नाही। काय? सूर्याची आई म्हणजे ती आशा परत आली? कुठे?
आशा, अरे काय अवस्था झाली आशा तुझी. अरे 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 अरे. काय आशा बाई, तुम्हाला काय वाटलं तुम्ही इथं तुमच्या लेकाकडे आला ना, मला कळणारच नाही. गाव आहे ना गाव, जालिंदर निंबळकर नावाच्या वाघाची गुहा आहे गुहा. हे तर टाचणी जरी पडली तरी लगेच आम्हाला खबर लागते. हे गेल्या 15 मिनिटापासून तुला हेतून हाकलायची भाषा करतायत ना, हे सगळे आम्ही पडवलेली माणसं आहेत. तर बघच आम्ही काय करतो ते. ए, थांबा 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 थांबा, शांत व्हा. आम्ही समजूच शकतो का तुमच्या मनात सूर्याच्या आईबद्दल लय राग आहे. लय राग आहे, हे साहजिक आहे अगदी. तिने काय केलंय ते तुम्ही विसरूच शकत नाही. पण तुम्ही एक गोष्ट विसरताय का आपल्या गावात आजपर्यंत कोणी बी कायदा हातात घेतलेला नाही. आता सूर्याच्या आईला जी काही शिक्षा व्हायची होती ती झाली, तिने ती भोगली बी. आता तुरुंगातून सोडल्या जसं काय झालंच नाही काय असं समजून ती इथं त्याच्या घरी आली. तिला काय कळलं नाही, पण आपल्याला तर कळतं ना. काय झालं तरी त्याची आई आहे ती. आता इतकी वर्ष तो त्याच्या आईपासून लांब राहायला म्हणल्यावर तिला परत त्याच्या घरात तिने घ्यायचं का नाही, हा विषय त्याचा आहे. हा विषय त्यांच्या घरचा आहे. आपण बाहेरची माणसं. आणि तसं बी मोठमोठे गुन्हेगार शिक्षा झाल्यावर सुधरतात. तिची आई बी सुधरली असेल की. आणि मी काय म्हणतो, चोर काय कायम चोर राहतो का? हा, पटते का? डॅडी, ही ब्याद गावचं परत नुकसान करेल. एकदा गावची इज्जत गेली, परत इज्जत गेली तर नाहीतर काय एक नंबरची निशबाई ही. बस, प्रेमाने समजावून सांगतो तर डोक्यावर चढायला लागले तुम्ही. काय भान राहिले की नाही तुम्हाला? का उचलली जीभ लावली टाळाला. तुम्हाला समजेल त्या भाषेत सांगतो, निघायचं इथनं आणि परत या घराकडे फिरकून बघायचं नाही. चला निघा. पण डॅडी, निघा. डॅडी, आज परत एकदा माझ्या घरासाठी तुम्ही देवावानी जाऊन आलात. आज परत तीच लोक, तीच परिस्थिती, तीच चिखलफेक. पण तुम्ही आज त्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहिला डॅडी. माझ्यावर तुमचे उपकार मी कधीच नाही फेडू शकत. बापू, आपल्या माणसात उपकाराची भाषा करायची नाही. किती वेळा सांगायचं तुम्हाला? हो, तुमचा पेच आम्हाला कळतोय. हो, किती बी मोठी गुन्हेगार असली तरी तुमची आई आहे ती. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज